पण माझा नवरा वारला आणि घरातून सगळ्यांनी बाहेर काढलं. तुझ्या नवरा बरोबर तू पण वर जा असं म्हटलं. आता हे जे समोर दिसतंय ना ते मंदिरच माझं घर. मावशी, हे साहेब बॅरिस्टर डॉक्टर भीमराव आंबेडकर आहेत. हे देशाचे कायदे मंत्री आहेत. हे नक्कीच तुम्हाला काहीतरी मदत करतील. बाबासाहेब, तुम्ही तेच ना ज्यांचं नाव तर मोठमोठ्या पेपरात छापून येतं. बाबासाहेब, तुम्ही खरंच मला न्याय मिळवून द्याल? होय, न्याय. माझं संपूर्ण आयुष्य न्याय एका शब्दासाठी खर्च केला आहे. वा 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 वा. मावशी, माझ्या मंत्रिपदाचा वापर मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी करेल. कुटुंबातील स्त्रियांना घरातल्या संपत्तीमध्ये हक्क मिळतील असा कायदा संसदेत पास करून घेईन. आणि त्यानंतर तुम्हाला कोणीही तुमच्या घरातून बाहेर काढू शकणार नाही. वाटलंच होतं. साहेब अजून जेवलेच नसतील. कामाच्या वेळी साहेब जेवायचंच विसरून जातात. तू तरी त्यांना आठवण करून द्यायचा होतास ना. माई, साहेबांसमोर तर माझी बोलतीच बंद होते. आज तर त्यांनी मला सक्त ताकीद दिलीये. एवढी फाईल पूर्ण झाल्याशिवाय हलायचं नाही. एवढी कोणती महत्वाची फाईल आहे? काय आहे यात? ते मी विचारलं नाही, पण दिवसभर साहेब विचारत होते. उद्या खूप महत्वाचे बिल संसदेत मांडणार आहेत वाटतं. झाली का फाईल टाईप करून? 4 पानं राहिली आहेत साहेब. साहेब, तुम्ही जेवण तर केलेच नाही, मग एवढे गरम सूप तरी घ्या ना. अगं सविता, तुला माहिती नाहीये का, एवढी कामं पूर्ण झाल्याशिवाय मला अन्नाचा एक कणही जाणार नाही. साहेब, आपल्या प्रकृतीपेक्षा महत्वाचं काय आहे या फाईल मध्ये? नुसती पाने तर आहेत ना. नाही सविता, ह्या फाईल मध्ये नुसती पाने नाही, त्या पांढऱ्या पानांवर टाईप केलेले नुसते काळे अक्षरे नाहीत. चुकलेच मी साहेब. तू चुकली नाहीस सविता, तर हा आपला भारतीय समाज चुकला. समाजाने स्त्रियांना कोणतेच हक्क दिलेले नाही. त्यांना वारसा हक्कातून संपत्ती मिळत नाही. अगं, घटस्फोट घेण्यास मनाई आहे. पतीने द्वितीय विवाह केला तरी स्त्रियांना कायद्याचे कसले संरक्षण नाही. ह्या सर्व चुकांना दुरुस्त करणारा हिंदू कोड बिलाचा मसुदा या फाईल मध्ये आहे. आणि हे बिल जर पास झाले ना, तर भारतीय स्त्रियांच्या आयुष्यातील अंधकार जाईल आणि त्यांच्या आयुष्यात सोनेरी प्रकाश किरणे प्रवेश करतील. तुम्ही दलितांचे नेते आहात ना, मग दलितांच्या समस्या सोडवा ना. भीमराव, आमच्या दरबार ढवळाढवळ का करत आहात? हे आम्ही खपवून घेणार नाही. हे बिल पास झाले तर आमच्या बायका बिघडतील. पुरे, तुमच्या डोक्यात विचार करणारा मेंदू आहे की वळवणारे किडे भरलेत, तेच मला कळत नाही. हे बिल भारतीय स्त्रियांना बिघडवण्यासाठी नाही, तर त्यांना घडवण्यासाठी मी मांडत आहे. हे बिल जर पास झाले तर ह्या सर्व स्त्रिया तुम्हा पुरुषांइतक्याच समर्थ होतील. त्यांच्या हातापायात अडकलेल्या हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्यात तुटून जातील. या सर्व स्त्रिया स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतील. आम्हाला शिकवू नका. तुमचे बिल आम्ही पासच होऊ देणार नाही. मंत्रिपदाची मला हाव नाही. मी पाषाणासारखा अचल आहे, ढेकळासारखा विरघळून जाणारा नाही. हे बिल जर पास होत नसेल तर त्या संसदेत माझा उपयोग काय?
स्त्रियांच्या उद्धारासाठी मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो. माझे विरोधक मला केवळ दलितांचे नेते समजतात, पण त्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जगातली प्रत्येक स्त्री ही दलितच असते. स्त्रियांना जन्मापासून मृत्यूपर्यंत हीन दर्जाचीच वागणूक मिळते. पण माझी अशी खात्री आहे की हे बिल भारतीय स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळवून देईल. हॅलो. शिक्षण किती घेतलं तरी स्त्रियांची अवस्था कशी होती आणि त्यांना कसे न्यायापासून दूर ठेवलं गेलं होतं, एक थोडंसं त्या माध्यमातून, या नाटिकेच्या माध्यमातून आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला. कारण न्याय आणि हक्क तर सोडा, शिक्षण घ्यायची सुद्धा आधीच्या काळात म्हणजे परवानगी देत नसत लोक आणि विरोध करत असत की ते त्याला कुठल्याही कारणाने विरोध करायचा, फक्त विरोध करायचा, अशीच भावना आधीच्या काळात होती. पण असे काही विद्वान व्यक्ती आपल्यासाठी कार्य करून गेलेले आहेत की ज्यांनी भविष्यामधल्या सुद्धा तरतुदी आपल्यासाठी करून ठेवल्या आहेत की भविष्यात तुम्हाला काय अडचण येईल, त्या कायद्याच्या हक्काने आपल्याला कसं त्याचा वापर करून त्याचा फायदा घेता येईल किंवा त्याला न्याय मिळवता येईल, अशा बऱ्याच वेगवेगळ्या बिल किंवा घटनेतील तरतुदी ही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घटनेमध्ये लिहून ठेवलेली होती. 12 वर्षाच्या कालावधीमध्ये या सर्व विविध देशातील घटनांचा, हक्कांचा, न्यायाचा, या सर्वांचा विचार करून त्यांनी आपली राज्यघटना बनवली होती. त्यामुळं अशा अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं काम हे शिक्षणाच्याच माध्यमातून होतं. ह्या नाटकाच्या माध्यमातून मुलांनी इथं सिद्ध केलेलं आहे. आणि नक्कीच त्याचं परिवर्तन म्हणून आपण आज जसं की अणुसाहेब मॅडम, ह्या माने मॅडम ज्या दिसल्या आपल्याला की ज्या PSI लेडीज म्हणून हक्काने, ताकदीने त्या या सेवेमध्ये त्या कार्यरत आहेत, त्याच्यामुळं ही प्रेरणा प्रत्येक स्त्रीसाठी, मुलीसाठी असणं, घेणं आणि त्या हक्कासाठी आपणही त्यांना त्याची जाणीव करून देणं ही गरजेचे आहे. शिक्षण हे असे क्षेत्र आहे, शस्त्र, की ज्याच्या माध्यमातून आपण एखादी गोष्ट माहिती नसेल तर तो व्यक्ती अज्ञानी आहे आणि त्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला असेल तर आपण जीवन जगण्यामध्ये आपला आत्मविश्वास किंवा आपल्या वागण्यातील ज्या काही बदल जो आहे तो शिक्षणाच्या माध्यमातून येतो. त्याच्यामुळं शिक्षणाचं महत्त्व हे खूपच आहे. त्यासाठी शिक्षण घेणं आणि चांगलं शिक्षण देणं हे गरजेचं आहे. हे या नाटिकेच्या माध्यमातून आणि न्यायाच्या भूमिकेतून हे सादर केलेलं आहे. पुढील गीतासाठी थोडासा वेळ आहे. आपण तत्पूर्वी थोडंसं आणखीन एक गीत मी आपल्यासमोर सादर करतो. Disconnected. Paired. एक हिंदी गीत झालं. आता एक आपण मराठी गीत ऐकूयात की त्याचं वेड सगळ्यालाच लागलं होतं, याड लागलं. हे सैराट चित्रपटातील गीत मी आपल्यासमोर सादर करणार आहे. त्या गीताची पुन्हा एकदा आठवण या माध्यमातून नक्कीच
लागलं ग याड लागलं र रंगलं तुझ्यात याड लागलं र वास येऊ सात येई कस्तुरीचा चाकलं या वार ग्वाड लागलं र चांद वासतो दिसाच मावळाय लागलं हो आस लागली मनात कालवाय लागलं याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं र वास येऊ सात येई कस्तुरीचा चाकलं या वार ग्वाड लागलं